मिरॅकल हब इन सर्च ऑफ ट्रुथ. शोध सत्याचा, शोध चांगल्या पालकत्वाचा. तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं का? तिथे क्लिक करा बरोबर खालती. हां, आधी करा. नाही करून टाका ते. केलं? हां, ओके. मी रवी पाटील आणि तुम्ही पाहायला सुरुवात केलेली आहे मिरॅकल हब. बालमित्रांनो, आज मी पुन्हा तुमच्याशी बोलणार आहे. आजचा विषय फार इंटरेस्टिंग आहे. कर्माचं मूल्यमापन, ज्याच्यावर आपण आधी चर्चा केलेली आहे, पण त्याच्यातला आणखीन एक चांगला मुद्दा मला सुचला आहे आणि तो मला तुम्हाला सांगायचा आहे. आता तो चांगला मुद्दा काय आहे तर मी तुम्हाला सारखं सांगतो की कर्माचं मूल्यमापन एक चांगलं वाईट, चूक बरोबर आणि न्याय अन्याय अशा 3 प्रकारे 6 कसोट्यांच्या आधारे होणार आहे. आता आपण समजून घेणार आहोत चूक आणि बरोबर, म्हणजे कर्माचं मूल्यमापन चुकीचं कसं असतं आणि कर्माचं मूल्यमापन बरोबर कसं असतं. कर्माचं मोजमाप चुकीचं कसं असतं, कर्माचं मोजमाप बरोबर कसं असतं. इव्हॅल्युएशन ऑफ वर्क, राईट रॉंग. संजय नावाचा सुतार आहे, तो खुर्ची बनवायला घेतो. खुर्ची घेत असताना तो ते लाकडाची मापं सगळी टाकतो आणि मापं टाकत असताना काय होतं, त्याचे जे 4 पाय असतात त्यातला एक पाय माप घेताना थोडंसं चुकतो आणि 1 इंचानं कमी होतो. तो सगळी खुर्ची बनवतो. खुर्ची बनवून झाल्यानंतर तो त्या खुर्ची ठेवतो आणि तिच्यावर बसायला जातो, तर टक टुक अशी ती खुर्ची वाजायला लागते. आता या संजू सुताराचं मुद्दामून हेतुपूर्वक त्याने ते चूक केली का? नाही, त्याच्या हातून ते मोजताना काहीतरी चूक झाली. काय झाली? चूक झाली आणि ते सगळं काम बिघडलेलं आहे. आता बघा, सगळी खुर्ची तयार आहे, पण खुर्ची काही बरोबर झाली नाही, काहीतरी चुकले त्यात. आता त्या सुताराला काय करायला लागणार? तो पाय परत काढावा लागणार, बरोबर त्या मापाचा दुसरा पाय बनवावा लागणार, तो तिथं पुन्हा बसवावा लागणार आणि मग ती खुर्ची बरोबर होणार. आता त्या संजू सुतारानं एक चूक केली. त्या चुकीमुळं काय झालं, त्याला तो एक जो पाय होता, तो कमी मापाचा पाय, तो तर वाया गेलाच. तो बसवण्यासाठी त्याला जे काही त्याला रंधायला, त्याला साईज बनवायला तो जो वेळ लागला होता तो वाया गेला. आता परत नवा पाय बनवावा लागला. त्या नवा पायासाठी पुन्हा रंधणं तो एक्स्ट्रा काम त्याला करावं लागलं आणि परत तो बसवायला आणि मग बसवून तो परत आहे तशी ती खुर्ची व्यवस्थित करायला. म्हणजे त्याचं श्रम त्याचं डबल झालं, जादा त्याला काम करावं लागलं. आणि जादा काम त्याला का करावं लागलं? त्यानं केलेल्या एका चुकीमुळे. ती जर चूकच केली नसते त्याला असं काही परत जास्त काम करावं लागलं असतं का? नसतं करायला लागतं. म्हणजे चुकल्यामुळं त्रास कुणाला झाला? संजू सुतारला झाला. तो चुकला नसता तर त्रास झाला असता का तो? म्हणजे माणसाच्या आयुष्यामध्ये त्यानं चुका टाळल्या तर त्रास कमी. माणूस जर सारखा चुकत गेला तर त्या चुका दुरुस्त करण्याचं आणखीन एक काम त्याचं वाढतं आणि मग ते काम करण्याच्या नादामध्ये त्याचा महत्त्वाचा वेळ वाया जातो. म्हणजे एक काम 2-2 वेळा करण्यामध्ये नॅचरली आपला वेळ वाया जाणार आहे. हां, मग काम चुकीचं करणं हे बरोबर आहे का? नक्कीच नाही. तुम्ही नक्की कबूल कराल मला की नाही, काम बरोबरच करायला पाहिजे. तुम्ही ज्या बसमध्ये बसता, तुम्ही ज्या मोटरसायकलवर बसता, त्या कारमध्ये बसता, ती सगळी मशीन अचूक असायला हवीत का त्यांच्यात काहीतरी चुका असायला हव्यात? सगळे अचूक पाहिजेत. तुमच्या घरातलं सगळं जे इलेक्ट्रिक वायरिंगचं काम केलेलं आहे ते सगळं अचूक असायला पाहिजे का तिथं कुठंतरी हात लावला की आपल्याला शॉक बसेल असं ते असायला हवं? ते इलेक्ट्रिकलचं वायरिंग अचूक असायला हवं. अगदी तुम्हाला सोपं सांगतो की तुम्ही तुमच्या शूजची लेस जर नीट घातली नाही
आणि तुम्ही गडबडीत नीट घातली नाही तर तुम्ही चालायला लागला, तर चालताना तुम्हाला पाय उचलताना तुमचा शूज खालती राहतो आणि तुम्हाला ते नीट चालता येत नाही. म्हणजे एक फक्त आपण काय केली, आपल्या शूजची लेस नीट नाही केली तर आपल्याला चालताना त्रास होतो. म्हणजे एक छोट्यातलं छोटं काम असू दे, कितीही मोठं काम असू दे, ते करताना ते बिनचूकच झालं पाहिजे, ते अचूकच झालं पाहिजे. हा काटेकोरपणा माझ्यात असला पाहिजे. येते लक्षात? म्हणजे कर्माचं जे काय मोजमाप करायचं आहे, इव्हॅल्युएशन करायचं आहे, त्याच्यात हे आपल्याला आत्ता कळायला लागलं आहे की ते सगळं अचूक आपण करायला पाहिजे आणि अचूक करण्यातच फायदा आहे. बघा, तुमच्या आईनं भात शिजवताना थोडा कच्चा ठेवला, थोडासा कच्चा ठेवला आहे, तुम्ही लगेच म्हणता मग भात कच्चा आहे, मी नाही खाणार. म्हणजे तो व्यवस्थित शिजलेला असला पाहिजे. भात शिजवताना तुमच्या आईनं कोणतीही चूक करता कामा नये. बरोबर आहे ना? म्हणजे जे कोणतंही कर्म आहे ते प्रत्येकानं अचूक केलं तर त्यातून समाधान मिळतं. अचूक नाही केलं की समाधान मिळत नाही. तो भात आईला परत शिजवावा लागणार आहे, म्हणजे जादा काम करायला लागणार आहे. येते का लक्षात तुमच्या? म्हणजे प्रत्येक कर्म जर अचूक झालं तर त्यातून एक आपल्याला समाधान प्राप्त होणार आहे, आणि नाही झालं तर गोंधळ होणार आहे आणि आपल्याला जादाचं कष्ट पडणार आहे ते पुन्हा व्यवस्थित अचूक करावं. कर्म तर आपल्याला अचूक करावंच लागणार. हे मी तुम्हाला कर्म अचूक करा, काम अचूक करा असं का सांगायला लागलेलं आहे? तर मित्रांनो, आपण काय करायला लागलो माहिती आहे का? आपण काम अचूक करण्याच्या भानगडीतच पडत नाही. काम करणं एवढंच आपला उद्देश. आपल्याला होमवर्क करायला सांगितलं, कसा तरी करून मोकळं व्हायचं. तो अचूक झालाय का नाही बघायचं. आपल्याला प्रश्नपाठ करायला सांगितले, कसे तरी घोकमपट्टी करून पाठ करायचे. आपल्याला जो प्रश्न विचारला आहे त्या प्रश्नाचं उत्तर अचूकपणे देता येतं का याची खात्री आपण करतो का? नाही करत. आणि आपला अचूकतेवरती विश्वासच नसतो. अचूकतेचं महत्त्व आपल्याला पटलेलंच नाही आहे. आणि बघा, माझं एक फार बारीक लक्ष आहे. बघा, पहिलीतली मुलं, त्यांना इंग्लिशचा पेपर सोडवायचा आहे किंवा EVSचा विज्ञानाचा पेपर सोडवायचा आहे किंवा हिंदीचा सोडवायचा आहे किंवा मराठीचा सोडवायचा आहे, तर त्यांना एक प्रश्न असतो, एका वाक्यात उत्तरे लिहा. त्याचा ते प्रॅक्टिसच करत नाहीत. त्या पेपरमध्ये एका शब्दात जेवढे उत्तर द्यायचे प्रश्न आहेत तेवढेच मुलं करतात आणि पास होऊन जातात. बघा, एका वाक्यात उत्तर लिहायचं, प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे, त्याचं स्किल ते डेव्हलप करत नाहीत. मग ते दुसरीत जातात. दुसरीत गेल्यावरती काय करतात, कसं तरी एका वाक्यात उत्तर लिहायला शिकतात. पण दुसरीत 2 वाक्यात उत्तर लिहायची. म्हणजे दुसरीत अचूकता कशात आहे? 2 वाक्यात उत्तरं ज्याला लिहिता येतात त्याच्याकडे ते 2 वाक्यात उत्तर लिहिण्याचं स्किल आलेला मुलगा तो अचूक आहे. पण ती अचूकता आपण प्राप्त करतो. आपण तिसरीत जातो. तिसरीत 2 वाक्याचं आपण शिकतो, पण 3 वाक्यात उत्तर लिहायची अचूकता आपण प्राप्त करत नाही. चौथीत जातो आपण 4 वाक्य, 5वीत जातो 5 वाक्य, आणि जसं वर्ष बरोबर जाऊ तसं 8-10 वाक्यात उत्तर लिहायला लागतात, 15 वाक्यात उत्तर लिहावं लागतात. पण आपण जेमतेम 4-5 वाक्यात उत्तर लिहिण्या इतपतच आपली प्रगती करतो. आपण अचूकतेकडे जात नाही. अचूकता जी हवी आहे तिच्या 50%च आपण स्वतःला घडवतो, स्वतःला प्रिपेअर करतो, तयार करतो. मग त्यामुळं काय होतं, ती अचूकता नसल्यामुळं आपल्याला कमी मार्क पडतात. म्हणजे खरं सांगू का, ते कमी मार्क पडायच्या आधीच
आपल्याला माहीत असते आपल्याला कमी मार्क पडणार आहेत. कारण आपण ती अचूकतेसाठी प्रयत्नच केलेला नाही आहे. 100 मार्काचा पेपर आहे, तर त्या 100 मार्कामधले सगळे प्रश्न मी अचूकपणे सोडवेन असं मला स्वतःला आतून वाटतच नाही. आणि ते सोडवायलाच पाहिजे अशी जिगर माझ्यात नाही आहे. असा माझ्याकडं एक आतून जो माझा आवाज मला सांगायला पाहिजे, माझ्या विवेकानं, माझ्या सद्सद्विवेक बुद्धीनं मला सारखं सांगायला पाहिजे की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी अचूकच लिहायला पाहिजे, अचूकतेचा मी ध्यास लागला पाहिजे, पेपरमधला प्रत्येक प्रश्न मी सोडवला पाहिजे आणि तो प्रत्येक प्रश्न मी अचूकपणे सोडवला पाहिजे. का बरं मी 100पैकी 100 मार्क मिळवू शकत नाही? का बरं मी इतकी अचूकता माझ्यात आणू शकत नाही? असं मी स्वतःला प्रश्न विचारायला पाहिजे. प्रत्येक धड्यामधलं प्रत्येक वाक्य मी माझ्या डोक्यामध्ये का भरून ठेवू शकत नाही आहे? असं काय आहे त्या धड्यामध्ये? 150-200 तरी वाक्य असतात. सगळीच्या सगळी वाक्य मी का लक्षात ठेवू शकत नाही आहे? हा प्रश्न आपण विचारत नाही. आणि ती अचूकता, ती गुणवत्ता, अचूकतेची गुणवत्ता ती प्राप्त करण्याच्या आपण भानगडीतच पडत नाही. आणि म्हणून आपल्याकडे अचूकता नसल्यामुळं आपल्याला कमी मार्क पडतात. आणि खरं तर सांगू का, 100% मार्क पडले तरच पास असं कधीतरी करायला पाहिजे. पण आपल्याला काय आहे, 30-40% मार्क पडले तरी पास, म्हणजे 65 ते 70% म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त पेपर आपण नाही लिहिला तरी आपण पास होऊ शकतो. सांगा, 35% क्वालिटीचा ब्रिज बांधायचा, निम्म्यापेक्षा वाईट काय आहे तो ब्रिज चुकीचा बांधला, टिकेल का? नाही. म्हणजे अचूकतेशिवाय कोणतंच कर्म हे टिकाऊ होत नाही आहे. आणि आपण मात्र अचूकतेचा कास धरायला तयार नाही. आपण अचूकतेच्या मागं लागायला तयार नाही आहे. आपण आपला अभ्यास अचूकपणे करायला तयार नाही आहे. आपण आपले प्रश्न अचूकपणे उत्तरं द्यायची आपल्याला ध्यास लागण झाला आहे. करायचं म्हणून आपण करतो आहे. त्या सरांनी सांगितलं आहे म्हणून प्रश्न उत्तर लिहायचे आहे. त्या आईने सांगितलं आहे म्हणून प्रश्नांची उत्तरं द्यायची. आपल्याला ध्यास नाही लागत की मी हा प्रश्न आला, अरे मला याचं उत्तर अचूकपणे आलं पाहिजे. एखादं गणित सोडवायला बसला की हे का सुटत नाही आहे, मला आलंच पाहिजे, मी बरोबरच सोडवणार, असा ध्यास तुम्हाला लागला पाहिजे. तो ध्यास तुम्हाला लागत नाही. आणि तो ध्यास लागत नसल्यामुळं, तुमचं कर्म अचूक नसल्यामुळं तुम्हाला तुमचं काम गुणवत्तापूर्ण होत नाही आहे. आणि म्हणूनच अंतिम त्या परीक्षेमध्ये तुम्हाला कमी मार्क पडतात. आणि हा जो काही अचूकता आहे, कर्म अचूकपणे करायची क्षमता आहे, ती तुमच्यात नाही आहे का? काही विशिष्ट मुलंच फक्त अचूकपणे कर्म करू शकतात का वर्गामधली? बाकीच्या मुलांना अचूकतेने कर्म करण्याचं त्यांच्याकडे इथं क्षमताच नाही आहे का? असं अजिबात नाही आहे बरं का. आपण ठरवतो की कसं तरी उरकायचं म्हणून आपल्याकडला अचूकता नाही आहे. आणि आपल्याला अचूकता नसल्यामुळं आपलं कर्म चुकतं आहे. ती जी मुलं आहेत काही, त्यांना हा अचूकतेचा ध्यास लागला आहे. ती ते प्रत्येक गणित सोडवताना मला हे का येत नाही आहे, मला हे याचं उत्तर बरोबर आलंच पाहिजे, त्यांना झोपच लागत नाही चुकीचं उत्तर आलं की, अस्वस्थ होतात. त्यांच्याकडे ती जी अस्वस्थ आहे त्यांची, ती त्यांना अचूकतेकडे घेऊन जाते. त्यांना पुस्तकातलं प्रत्येक धडा, त्या धड्यातल्या पहिल्या शब्दापासून शेवटच्या शब्दापर्यंत प्रत्येक गोष्ट त्यात काहीतरी माहिती साठवली आहे आणि ती माहिती ते अचूकपणे स्वतःकडे स्टोअर करतात, या ब्रेनमध्ये स्टोअर करतात. आणि ते अचूकपणे स्टोअर करत असल्यामुळं ते त्यांची उत्तरं अगदी सहजपणे कधी विचारा ते उत्तर द्यायला तयार असतात. पेपरमध्ये लिहायला सांगितलं की लगेच लिहून मोकळे होतात. त्यांचा पेपर तपासला की लगेच त्याला चांगले मार्क पडले. कारण का? त्यांना अचूकतेचं वेड लागलं आहे, अचूकतेचा ध्यास लागला आहे, ते अचूकतेचा अभ्यास करत आहेत, ते सतत स्वतःला बिनचूक ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. चूक झाली की त्यांना वाईट वाटतं,
कोणतीही छोटीशी चूक जरी झाली तरी त्यांना त्याचं वाईट वाटतं आणि ती चूक दुरुस्त करण्यासाठी ते पराकाष्ठेनं प्रयत्न करतात आणि ते पराकाष्ठेने प्रयत्न करतात म्हणून त्यांच्या हातून चुका होण्याचं प्रमाण हळूहळू कमी होत जाते. आपण चुकण्याकडे लक्षच देत नाही. चुकलं तर चुकलं, जाऊ दे, मग काय करायचं आपल्याला. ते लक्षात गणित येत नाही ना, नको राहू दे, जे येते तेवढंच करूया मोकळं होऊया. प्रश्नाची उत्तरं 2 वाक्यात 3 वाक्यात येतात ना तेवढीच लिहूया. वरची येत नाहीत ना 5-6 वाक्यातली नको लिहूया, सोडून देते, ते अवघड आहे. आपण शिक्का काय मारतो, अवघडला हात लावायचा नाही. तर आपल्या वर्गातल्या जर का 10 मुलांना तो प्रश्न अवघड वाटत नसेल आणि आपल्याला अवघड वाटत असेल तर याचाच अर्थ आहे की आपण तो प्रश्न नीट समजून घेतला नाही. त्याचं उत्तर काय आहे ते शोधण्याचा आपण ध्यास लागला नाही आपल्याला आणि तो ध्यास, तो अभ्यास आपण न केल्यामुळं आपल्याला तो प्रश्न अवघड वाटतोय. प्रश्न अवघड नाही आहे, उत्तर अवघड नाही आहे, आपला ध्यास कमी पडला आहे, आपला अभ्यास कमी पडला आहे. ही टोच आपल्याला लागली पाहिजे, ही चुटपुट आपल्याला वाटली पाहिजे. ती चुटपुट आपल्याला अचूकतेकडे घेऊन जाणार आहे. आणि एकदा का अशी अचूकतेची जी काही आवड गोडी निर्माण झाली, अशी का अचूकतेची गोडी निर्माण झाली, प्रत्येक काम अचूक करायचं. तुम्हाला जर सांगितलं की बाळ ते रद्दीचे पेपर आहेत ते व्यवस्थित लावून ठेव, तर तुम्ही लगेच पटकन ते सगळे व्यवस्थित, बाबांनी परत येऊन म्हटलं, अरे काय सुंदर लावलंस तू. म्हणजे रद्दीचे पेपर लावणे हे सुद्धा अचूकतेनं करता येऊ शकतं. कोणतंही छोट्यातलं छोटं काम घ्या तुम्ही, ते अचूकतेनं केलं की त्याचे परिणाम हे अत्यंत पॉझिटिव्ह असतात. बघा, तुम्ही क्रिकेट खेळताना तेव्हा बॅट घेतली आणि तुम्ही अचूकपणे त्या बॉलला असा फटका वर मारलात की डायरेक्ट 6 होते की नाही, नाहीतर बाउंड्री होऊन जाते. तुम्ही गोट्याने खेळाय, असा बरोबर नेम तुम्ही धरला आणि समोरच्याची आपल्या मित्राची जी गोटी आहे ती असं खटकन मारलात तर बरोबर त्या गोटीला जाऊन ती गोटी आदळते आणि आवाज येतो खन्न. म्हणजे तो जो अचूकता आहे ती महत्त्वाची आहे. तुम्ही कबड्डी खेळता, तुमचा मित्र समोरून तुमच्यावरची चाल करून येतो, कबड्डी 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 चाललंय आणि तुमचं लक्ष बरोबर त्याची नजर कधी तुमच्या बाजूकडून दुसरीकडे जाते असं त्याच्या डोळ्याकडे तुम्ही बघताय आणि त्याच वेळी तुम्ही त्याचा पाय कुठं आहे त्याच्याकडे बघताय आणि त्याची नजर तुमच्या दुसऱ्या मित्राकडे वळली की पटकन तुम्ही जाऊन त्याचा पाय गचकन पकडताय. आऊट. त्याला हालचालच करता येत नाही, तो त्या रेषेकडे जाऊन पोचूच शकत नाही आणि तो आऊट होतो. तुम्ही काय केलं, ती जी पकड होती ती अचूकपणे हटली. तो तुमच्या मित्राकडे बघतोय म्हणजे तुमच्याकडे त्याचं लक्ष नाही आहे, तो बेसावध आहे, तो क्षण तुम्ही अचूक पकडला आणि तुम्ही त्याला पाय त्यावेळी बरोबर जाऊन त्याचा पाय पकडला आणि त्याला आऊट केलं. म्हणजे बघा, कबड्डी खेळताना सुद्धा तुम्हाला काय लागतंय, अचूकता लागते. म्हणजे बघा, खेळात सुद्धा अचूकता आहे. सगळीकडं जीवनामध्ये कोणतंही कर्म बघा तर ते करताना अचूकपणे केलं तरच ते सार्थक होतं. बघा, तुम्ही अचूकपणे त्याचा पाय पकडलात म्हणून त्याला आऊट केल्याचं समाधान तुम्हाला मिळालं. म्हणजे जर का तुम्ही कर्म अचूकतेने केलं तर तुम्हाला समाधान मिळणार आहे. आणि आपलं हे शाळेचं जीवन आहे, शाळेत आपण जातो रोज. आपण जर अभ्यास अचूकतेने केला तर आपल्याला माहिती जी आहे वेगवेगळ्या पुस्तकातनं, सायन्सची माहिती असेल, विज्ञानाची माहिती असेल, गणिताची माहिती असेल, इंग्लिशची माहिती असेल, हिंदीची माहिती असेल, मराठीची माहिती असेल, इतिहासाची माहिती असेल, ह्या ज्या विषयांची माहिती आहे ती जर अचूकपणे आपण आपल्यामध्ये साठवली आणि अशी अचूक माहिती गोळा करायची सवय आपल्याला लागली. आपल्याला काय सवय लागायला पाहिजे, अचूक माहिती गोळा करून ती इथं साठवायची. ती जर सवय आपल्याला लागली तर जसजसे मोठे होत जाऊ ती सवय आपल्याला विकसित करते. म्हणजे कोणतीही इन्फॉर्मेशन आपण लगेच आपल्या ब्रेनमध्ये साठवायला तयार होतो
आणि कितीही मोठी इन्फॉर्मेशन असू दे, कितीही अवघड गोष्ट असू दे, काही अवघड आपल्याला वाटत नाही, सगळं लक्षात ठेवायचं एवढं आपण तर करतो. आणि मग काय होतं, त्याच्यातून आपल्याकडं एक स्किल येतं. एखाद्या विषयातली भरपूर माहिती आपण गोळा करत गेलो की त्या विषयातले आपण माहितगार होतो. म्हणजे बघा, एखादा वकील असेल, तो त्या वकिली व्यवसायाची माहिती गोळा करतो आणि तो त्यातला माहितीगार होतो. एखादा इंजिनियर असेल, तो विमान कसं बनवायचं ह्याची माहिती गोळा करत जातो आणि विमान बनवणारा एक्सपर्ट बनून जातो. एखादा ॲक्टिंग कसं करायचं ते शास्त्रज्ञ समजून घेतो आणि चांगला ॲक्टर होऊन जातो. म्हणजे माहिती व्यवस्थितपणे गोळा केली तर त्यामुळं आपण मोठेपणी कोणती तरी मोठी व्यक्ती बनणार असतो. आणि त्या माहितीच्या आधारे ती माहिती लोकांना देऊन वकील त्याच्या माहितीचा उपयोग करून त्याच्या सल्ल्यामुळं लोक त्यांच्या आयुष्यातले प्रश्न सोडवायला वकिलाचा सल्ला घेतात. कारण त्यांच्या आयुष्यातले प्रश्न तो वकील छानपैकी सोडवू शकेल असं त्यांना खात्री असते. तो जो विमान बनवणारा इंजिनियर आहे, त्यानं बनवलेल्या विमानामध्ये हजारो लोक बसतात आणि एका देशातून दुसऱ्या देशात लांबचा प्रवास करायला ते तयार होतात. कारण त्यांना काय विश्वास असते, त्यानं ती जी माहिती अचूकपणे गोळा केली आणि त्यानं जे बनवलेलं विमान आहे ते त्यानं अचूक बनवलं आहे. याच्यातून हे जर हवेत उडलं तर हे पुन्हा जमिनीवर व्यवस्थित लँड होईल हा विश्वास त्यांच्याकडे असतो. म्हणजे तुमच्याकडची अचूक माहिती आणि तिच्यावर लोकांचा विश्वास याच्यामुळं तुम्हाला मानसन्मान आणि पैसे मिळणार आहेत. बरोबर आहे. आणि मग तो जर मानसन्मान आणि तो पैसे तुम्हाला तुमच्या आयुष्यात पाहिजे असतील तर तुम्ही तुमचं काम अचूक केलंच पाहिजे. तुमचं अभ्यास करण्याचं जे काम आहे तुम्ही ते प्रत्येक प्रश्न हा अचूकपणे सोडवलाच पाहिजे. प्रत्येक गणित तुम्ही अचूकपणे सोडवलंच पाहिजे. आणि ते सोडवण्याची तुमच्यात जिद्द निर्माण व्हायला पाहिजे. तुमच्यात इच्छाशक्ती इतकी तीव्र पाहिजे की मला हे बरोबर आलंच पाहिजे, हे गणित बरोबर आलं पाहिजे, हा प्रश्नाचं उत्तर मला बरोबर आलं पाहिजे, या धड्यावरचे सगळे प्रश्नांची उत्तरं मला आली पाहिजे, या विषयातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला आली पाहिजे, या गणिताच्या पुस्तकातला प्रत्येक गणित मला सोडवता आलं पाहिजे. येते का लक्षात? ही जिद्द तुमच्यात निर्माण झाली तर संपलं. तुमचं काम अचूक होणार आहे, तुम्हाला चांगले गुण मिळणार आहेत, तुम्ही हुशार व्यक्ती होणार आहात. आणि तुम्ही हुशार असल्यामुळं नॅचरली आहे तुम्हाला चांगली कॉलेजेस तुम्हाला बोलवणार आहेत, या आमच्याकडे या, आमच्या कॉलेजमध्ये शिका. आणि चांगल्या कॉलेजमध्ये शिक्षण घेऊन तुम्ही बाहेर पडेल त्यावेळी तुमच्याकडं काहीतरी माहिती असणार आहे, नॉलेज असणार आहे. ते नॉलेज लोकांना उपयोग आहे असं वाटणार आहे. आणि मग ते तुमचा सल्ला घेणार आहेत आणि मग त्या सल्ल्याच्या बदल्यात तुम्हाला ते पैसे देणार आहेत. आणि मग त्या पैशांचा वापर करून तुम्ही तुमचं जीवन कल्याण प्राप्त करणार आहे. येते लक्षात? तुमच्या जीवनात जे तुम्हाला प्राप्त करायचं आहे त्याच्यासाठीचे पैसे लोक तुम्हाला तेव्हा देतील जेव्हा तुम्ही तुमचं काम अचूक कराल. आणि काम अचूक तुम्ही मोठे झाल्यावर करणार का आत्तापासून करायची सवय लावणार? कधी करणार? आत्तापासूनच करायला पाहिजे ना. कधी करणार? आत्ता करायला पाहिजे की नाही? नक्की ना. मग आत्ता करायचं असेल तर चला आजपासूनच टाईम टेबल बनवूया, सगळं व्यवस्थित कामाचं नियोजन करूया आणि प्रत्येक जे काही धडा वाचायचा आहे, जी गणिती सोडवायची आहे ते प्रत्येक काम आपण अचूक करूया. आपलं कर्म आपण अचूक करूया, त्याच्यात चूक होणार नाही याची काटेकोर काळजी घेऊया. हे जर आपण करायला लागलो तर आपण आपल्या कर्माचं मूल्यमापन चूक बरोबरच्या तागड्यामध्ये अचूकतेच्या कसोटीच्या आधारे करायला लागलो आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि जितकं आपलं कर्म अचूक तितकं आपलं जवळ कल्याण आपल्यासाठी सहज आणि सोपं. तेव्हा तुम्ही ठरवायचं आहे तुमचं प्रत्येक कर्म, तुम्ही लिहिणार असलेला प्रत्येक प्रश्न, तुम्ही सोडवणार असलेलं प्रत्येक गणित, जे तुम्ही काही करणार आहे ते तुम्ही अचूकतेने करणार की नाही करणार
तुम्ही ठरवायचं. मला तर वाटतं तुम्ही सगळे अचूकतेनं करायचं ठरवलं आहे. तर चला लागा कामाला. आपलं प्रत्येक काम आपण चुकणार नाही याची काळजी घेऊन अचूक करूया. करायचं ना अचूक काम. चला तर मग कामाला लागूया. मिरॅकल हबला सबस्क्राईब केलं का? नाही केलं? करून टाका.